हाय हॅलो नमस्कार. तर रात्री आम्ही खूप वेळपर्यंत 11:30पर्यंत झाडलोट केली. थोडीशी कामं बाकी होती ती तशीच ठेवली. सकाळी उठलो तर पहिल्यांदा मी दारं उघडते आधी. हे रात्री सगळं स्वच्छ केलं आहे मी बऱ्यापैकी. आता फक्त सकाळी अंगण झाडून सारवायचं आहे. समोरचं एवढं मोठं अंगण आहे, आता ते मला झाडून सारवायचं आहे. आणि रात्री हा कचरा थोडासा झाडलेला मी तो तसाच आहे. आणि हे असं आजूबाजूचा परिसर, या वेली सगळ्या खाली आलेत. इथं आमचं तुळशी वृंदावन आहे. हाय, आता मी चुलीत विस्तू घालतो, म्हणजे आग पेटवतो आणि पाणी गरम करते तो, कारण थंडी खूप आहे त्याच्यामुळे पाणी तोंड धुवायला गरमच पाहिजे. मोस्टली मी गावी सगळा स्वयंपाक चुलीवर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे गॅस असलं तरी मला 6-7 महिने इझिली जातं. कारण गॅस हा शक्यतो नॉनव्हेजसाठीच फक्त वापरतो मी, त्याच्यामुळे त्याचा यूज पण तेवढा जास्त होत नाही. त्यामुळे 5-6 महिने तरी गॅस मला पुरतो. आत्ता तरी आम्ही गावी राहत नाही, पण पहिल्यांदा आम्ही गावी राहायचो तेव्हासुद्धा मला एक टॉकी 6 महिने पुरायची. आता मी पाणी तापत ठेवले, तापू देत, बाहेर तोपर्यंत जाऊन येईन. गावी समोरचं अंगण आणि पाठीमागचं अंगण सहसा असतंच. त्याच्यामुळे आमचं समोरचं अंगण खूप मोठं आहे आणि पाठीमागचं अंगण छोटं आहे. पण आता सध्या तरी मी समोरचं अंगण झाडून सारवून म्हणजे छान करणार आणि नंतर हळूहळू पाठीमागचं अंगण, कारण समोरचं अंगण ये-जा किंवा मुलांचं खेळणं वगैरे जास्त असतं त्याच्यामुळे. अंगण झाडायला मला 15-20 मिनटं तरी लागतातच आणि सारवायला म्हटलं तर अर्धा तास लागतो. एवढं दार आमचं मोठं आहे आणि गावाकडे सहसा एवढीच मोठी दारं असतात. आणि आमचं घर बऱ्यापैकी गाव सोडून आउटसाईड आहे. हे शेण अंगण सारवायला आता मी दुसऱ्यांकडून घेऊन आलो, दुसऱ्याच्या गोठ्यातून. आता दुपारनंतर हे दार सारवणार. आणि हे पाणी आम्हाला असं प्यायला बाहेरून आणावं लागतं, सगळंच नाही टाकू शकत कारण दूर जावं लागतं. आणि हे बाथरूममधलं पण आता मला स्वच्छ करून बाहेरून पाणी आणून भरायचं आहे, सगळं स्वच्छ करायचं आहे. आता रात्री मी तसंच ठेवलेलं, थंडी खूप होते आणि खूप वेळ झालेला म्हणून. सकाळचे 9 वाजलेत आणि आम्ही नाश्ता करतोय, परी, मी आणि दादू. बुर्जी पाव आहे आणि ते परी, इथे दादू आणि ह्या चाय. आता मी इथे बसून खाणार, थंडी वाजते ना बाय. आता संपवणार परी, सगळं संपवणार. तुला सगळं घराकडे बरं वाटतं काय तिकडे गोव्यात? बरं वाटतं ना, आणि थंडी खूप आहे ना. आत्ता उठलीस ना तू? काय खाते ग? अंडा पाव. अंडा पाव खाते. टेरेसवर बसून चाय खाल्ला. असं आजूबाजूला वातावरण आहे. सकाळ सकाळी मुलांना काम माकडं हुसकवण्याचं.
आणि पाणी आम्हाला असं बाहेरून आणावं लागतं. आता आम्ही जेवणार. ही आहे डाळ, ही आहेत प्रॉन्स सुके, ते आत्ताच आम्ही घेतले इथं दारावर आलेले, भात, नाचण्याची भाकरी. इतके दिवस घरी नाही आहे त्याच्यामुळे थंडीत वगैरे थोडंसं साहित्य, तांदूळ, हे मसाले, पांढरे तीळ, 2 डबे, आणखी आहेत डबे वगैरे धुवायचे. हे सगळं आधी क्लीन केलं. सगळा कचरा त्या बुट्टीत भरला, कारण संध्याकाळी खूप जास्त थंडी पडते, त्याच्यामुळे तो कचरा संध्याकाळी आता शेकोटी करायला जाळणार, म्हणून तसाच ठेवला आहे तो. आणि हे सगळं क्लीन केलं. सगळं वाळत घातले. तांदूळ थोडे राशनींचे आहेत, ते वाळत घातलेत. खाली पण थोडं घातलंय. बाय य तर बसायला. आणि आता मी जेवतो. एक तासभर तरी लागतो हे सगळं अंगण सारवायला, कारण पाणी आम्हाला खाली विहिरीतून जाऊन आणावं लागतं त्याच्यामुळे. सारवल्यानंतर तुम्ही बघू शकता की अंगण किती स्वच्छ झालं आहे. आणि पाठीमागे आमचं मोठं फणसाचं झाड आहे, त्याच्यामुळे पाला खूप पडलेला. हा पाला आम्ही शेकोटीसाठी राखून ठेवतो. संध्याकाळी रांगोळी वगैरे घालून ठेवली, त्याच्यानंतर देवाकडे दिवा लावला, जेवण वगैरे झालं आहे. आणि आता मी शेकोटीजवळ बसणार आणि त्याच्यानंतर जेवण करणार. 1-1.5 तास तरी आम्ही आता शेकोटीजवळ बसतो आणि त्याच्यानंतर मग जेवतो. आणि गावी इकडं थंडी खूप असते, त्याच्यामुळे शेकोटी ही मोस्टली गावाकडे बघायला मिळतेच. आणि हे रात्रीचं आमचं घर असं दिसतं. आत्ता शेकोटी शेकून आम्ही घरी आलो. 9:30 झाले. आम्ही दोघं जेवलो, मुलगी जेवून झोपली. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.